शेतकरी बंधूंनो, सध्याच्या घडीला मिरचीवरती खूप मोठ्या प्रमाणात व्हायरस आलेला आहे आणि व्हायरसमध्ये आज अक्षरशः आपल्या जालना संभाजीनगरमधील पूर्ण मिरच्या त्या ठिकाणी खराब होत आहे। व्हायरस हा एक विषाणूजन्य आजार असतो। जसं आपल्याला मानवाला कोरोनासारखा विषाणूजन्य आजार होतो किंवा मलेरिया असेल, त्या ठिकाणी डेंग्यू सदृश आपल्याला व्हायरल इन्फेक्शन असं डॉक्टर लोक सांगतात, तशाच प्रकारे पिकालासुद्धा वातावरणातून व्हायरस हा या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला झाडाचे पानं असे त्या ठिकाणी द्रोण झालेले दिसतात किंवा खूप काही लोक आपल्याला असे झाडं उपटल्यानंतर सांगतात की या ठिकाणी झाडाची मूळ वाकडी झाली, तुमच्याकडून लागवडीमध्ये झाडाची मूळ वाकडी झाली म्हणून व्हायरस आला। शेतकरी बंधूंनो, असं नसतं, कारण की व्हायरस हा जसा मानवाला जरी कॅन्सर झाला तर तो पेशीवर होतो, त्याच प्रकारे पिकावर सुद्धा व्हायरसचा अटॅक झाल्यानंतर झाडाच्या ज्या अन्नद्रव्य देवाणघेवाण करणाऱ्या पेशी असत्या झायलम फ्लोएम, तर त्या पेशी कमजोर करण्याचं काम हा रोग करतो। म्हणजे एकंदरीत ज्या मुळाकडून अन्न घेणाऱ्या पेशी असत्या त्यासुद्धा कमजोर होत्या, कमजोर झाल्यामुळे त्या जागीच रिंग मारायला सुरुवात करत्या किंवा पानामध्ये जे काय फ्लोएम पेशीतून अन्नद्रव्य खाली जातं ह्या पेशीसुद्धा त्या ठिकाणी कमजोर झाल्यामुळं पानाशे वरच्या बाजूला वाकडे होतात। एकंदरीत पानं वाकडे झाले म्हणून त्यानंतर आपल्याला पिकावरती पिवळपणा दिसतो। पिवळसरपणा दिसण्याचं मुख्य कारण हेच की पीक हे जसं जमिनीतून पाणी आणि खतं घेतं त्याच प्रकारे सूर्यप्रकाशातून पानामध्ये क्लोरोफिल म्हणजे आपलं त्या ठिकाणी हरितद्रव्य बनतं। म्हणजे मुळातून आलेलं पाणी आणि अन्न आणि वातावरणातून सूर्यप्रकाशातून भेटलेला प्रकाश यामधून पिकामध्ये प्रोटीन असेल, कार्बोहायड्रेट्स असेल, स्टार्च असेल निर्मिती होते, म्हणजे पिकाचं स्वतःचं अन्न तयार होतं। मग त्या ठिकाणी शेतकरी बंधूंनो, व्हायरस आल्यानंतर पेशी वाकड्या झाल्या तर पिकामध्ये अन्न बनत नाही, त्यामुळं आपल्याला या पिकाला गळ मोठ्या प्रमाणात होते, झाडाची वाढ थांबते, जमिनीतून सुद्धा मुळं वाकड्या झाल्यामुळं पाहिजे त्या प्रमाणात अन्न उचलत नाही। तर शेतकरी बंधूंनो, हा एक विषाणूजन्य आजार आहे। यासाठी जगात विषाणूजन्य आजाराला ठोस असा उपाय नाही आहे, कारण की विषाणू हे कशानेही मरत नाही, तर फक्त आपण पिकामध्ये त्या विषाणू विरुद्ध लढण्याची रोगप्रतिकारक शक्ती तयार करण्यासाठी आपण काही उपाययोजना करू शकतो। मग त्यामध्ये खूप काही शेतकरी व्हायरससाठी सध्याच्या घडीला कीटकनाशकांचा अवाढव्य वापर करत आहे, 4-4, 5-5 कॉम्बिनेशन त्या ठिकाणी एकत्र घेत आहे। शेतकरी बंधूंनो, वातावरणानुसार पसरणारा रोग आहे। नेहमीच आपल्या पिकावर कीड असतात, त्या ठिकाणी कीड 1 किंवा 2 फवारणीत कव्हर होऊन जाते। मग या ठिकाणी आपण जर कीटकनाशक अतिरेक वापर करतोय तर तरी आपल्याला कव्हर होत नाही, याचा अर्थ पांढरी माशी फक्त त्याला प्रसार करण्याचं काम करते व्हायरस या रोगाला। पण त्या ठिकाणी सध्याच्या घडीला पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव नाही आहे, पण वातावरणातून पसरणारा रोग आहे, म्हणून त्या ठिकाणी पिकाची इम्युनिटी पॉवर वाढवणं गरजेचं आहे। त्यासाठी पिकाला पाहिजे तसा पोषक आहार द्यायचा आणि जसं आपण लहानपणी आपल्याला पोलिओ डोस घेतला जातो त्याप्रमाणे पिकालासुद्धा आपल्याला व्हायरस विरुद्ध लढण्यासाठी प्रतिकारशक्ती तयार करण्यासाठी काही प्रोडक्ट असते। त्यामध्ये शेतकरी बंधूंनो, पाटील बायोटेकचा आरेना गोल्ड आहे, हे ऑर्गॅनिक ह्युमन मॉड्युलेटर प्रोडक्ट आहे। यामध्ये पिकामध्ये जे काय विषाणू विरुद्ध लढण्याची पिकामध्ये ताकद निर्माण करतं हे प्रोडक्ट। त्यासोबतच शेतकरी बंधूंनो, या ठिकाणी व्हायरस आला होता, या ठिकाणी असे झाडं झालेले होते, या ठिकाणी नवीन शेंडा आपण बघू शकतो खूप मोठ्या प्रमाणात चांगला झाला। तर या ठिकाणी आपण 3 कॉम्बिनेशन असलेलं ट्रॉपिकलचं एक जबरदस्त प्रोडक्ट सध्या आलेलं आहे, ज्यामध्ये डायफेन्थेरॉन आहे, फिप्रोनिल आहे आणि टोल्फेनोपायराइड आहे। म्हणजे 3 कंटेन आहे की जे थ्रिप्स असेल, पांढरी माशी असेल, त्या ठिकाणी मावा, तुडतोडा अशा सर्व प्रकारच्या किडींना कव्हर करतं। त्यासोबतच त्यांना आपण कव्हर दिलं होतं। हे बायोपेस्टेड प्रोडक्ट आहे, याचासुद्धा मार्केटमध्ये चांगल्या प्रकारचा रिझल्ट भेटण्यासाठी, जेणेकरून कोळी असेल, थ्रिप्स असेल, पांढरी माशी असेल, म्हणजे एकंदरीत असं खूप खतरनाक कॉम्बिनेशन। आणि त्यासोबत आपण व्हायरससाठी त्यांना आरेना गोल्ड दिलं होतं, त्यानंतर यांना व्यवस्थितरित्या चांगला रिझल्ट आला। आणि ज्या रोगाचा प्रसार आहे या शेतामध्ये होणार आहे, तर त्या ठिकाणी प्रसार थांबण्यासाठी या प्रोडक्टचा विशेष फायदा होईल, म्हणजे पिकामध्ये रोगप्रतिकारक शक्ती तयार होईल। शेतकरी बंधूंनो, आपल्याही शेतामध्ये जर असा प्रॉब्लेम जर असेल तर नक्कीच ही फवारणी घेऊ शकता। या फवारणीतून तुम्हाला पिकाला स्वतःमध्ये ताकद निर्माण होईल रोगाविरुद्ध लढण्याची। अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता। थँक्यू। जय शिवराय।